नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी PSI भागवत मुलगीर स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आपण जी मोफत लेक्चर MPSC कंबाईनसाठी जे मोफत लेक्चरची सिरीज सुरू केली आहे, आपण प्रत्येक विषयाचे लेक्चर घेणार आहोत। तर त्यामधील आज विज्ञानचा पहिला टॉपिक आपण स्टार्ट केला आहे। इतर विषयांचे लेक्चर सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत। यूट्यूब चॅनल आपलं PSI भागवत मुलगीर नावानेच आहे। तर या ठिकाणी जे काही मोफत गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी आपण लेक्चरची सिरीज चालू केली आहे, बिलकुल मोफत आहे ती यूट्यूबवरती। तर यासाठी मला जास्ती प्रतिसाद आला तर मी सिरीज जी आहे ती कंटिन्यू करणार आहे, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तर ही सिरीज कंटिन्यू करण्यासाठी तुम्हाला या सिरीजचे जे काही लेक्चर्स आहेत त्याची लिंक व्हिडिओ बघण्याआधी तुमच्या MPSC करणाऱ्या सर्व मित्रांना शेअर करायचं। प्रत्येक व्हिडिओची लिंक तुम्ही शेअर करत जा, जेणेकरून ॲटलीस्ट 10,000 तरी विद्यार्थी आपल्याशी जोडले गेले पाहिजे। तर आपण असे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद जसा येत राहील तसा तसा आपण विषय आणि लेक्चर्स वाढवत जाऊ। सोबत फ्री मध्ये टेस्ट पण देऊत आपण। त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त मी तुम्हाला फायदा करेल, तुम्ही पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मदत करा या लेक्चरची लिंक शेअर करून। चला तर आज आपण विज्ञानचा पहिला टॉपिक सुरू करू। तर या ठिकाणी बघा आपला सिलेबस मध्ये काय दिलेला आहे, अभ्यासक्रमामध्ये काय दिले बघा। भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र असे काही विशिष्ट टॉपिक दिलेले आहेत। तर त्याखाली बघा प्रकरण वाईज आपण बघणार आहोत। तर बघा पहिलं अ प्रकरण बघा स्टार्ट होतंय, मेन प्रकरण आहार, मानवी शरीर आणि संप्रेरके। तर त्यामध्ये बघा त्यामध्ये पण सब डिव्हिजन आहे। त्यामध्ये बघा आहारातील पोषक तत्वे, जीवनसत्वे हा पहिला टॉपिक आहे। दुसरा टॉपिक आहे पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे होणारे रोग असतील, विविध ग्रंथी, संप्रेरक व त्यांची कार्य, त्यानंतर मानवी शरीर व त्याचे अवयव, त्यानंतर आरोग्यशास्त्र, सूक्ष्मजीव आणि त्यामुळे होणारे आजार। त्यानंतर ब गट आहे, त्यामध्ये वनस्पती व प्राण्यांचे वर्गीकरण दिले। पहिला टॉपिक आहे त्यातील वनस्पतीचे वर्गीकरण आणि दुसरा टॉपिक आहे प्राण्याचे वर्गीकरण। तर हे आपल्या सिलेबसचे भाग आहे। MPSC कंबाईन, PSI, STI, SO, तर हा सिलेबसचा भाग आहे। हे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत। या ठिकाणी बघा भौतिकशास्त्र, कार्य आणि ऊर्जा, गती, गुरुत्वाकर्षण, त्यानंतर तिसरा नंबरचा टॉपिक आहे प्रकाश, त्यानंतर चौथा ध्वनी, त्यानंतर पाचवा विद्युतधारा आणि उष्णता, अणुऊर्जा, किरणोत्सार आणि संकीर्ण इतर। तर या ठिकाणी रसायनशास्त्र बघा, रसायनशास्त्रामध्ये अणुरचना व आवर्त सारणी, द्रव्य संकल्पना व दाब, आम्ल आम्लारी क्षार, मूलद्रव्याचे वर्गीकरण, खनिजे व धातुके, रासायनिक अभिक्रिया आणि कार्बन व कार्बनचे युग। आता हे कार्बन आहे ना, याच्याविषयी बरेच प्रश्न येतात बरं। त्यानंतर आता आपण नेक्स्ट बघू, तोपर्यंत मी डाटा बंद करतो। तर या ठिकाणी बघा आता आपण पहिला टॉपिक आहे मानवी शरीर व संप्रेरके। तर त्यामधील पहिला घटक आहे आहारातील पोषक तत्वे आणि जीवनसत्वे। आता पहिला घटक बघा, त्यामध्ये पहिला प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारे आहे? सर्वांना माहित पाहिजे की विटॅमिन ई जे आहे ते ऑक्सिडेशनला काय करते, प्रतिबंधित करते, त्याला अँटीऑक्सिडंट म्हणतात। तर हे गरोदर स्त्रियांना वगैरे याची खूप गरज असते। या ठिकाणी बघा 3 नंबरचा आन्सर आहे। तर एक्सप्लेनेशन बघा, जीवनसत्व ए, आता जीवनसत्वाविषयी माहिती बघा। जीवनसत्व ए काय, निरोगी दृष्टी, हाडे म्हणजे डोळ्यासाठी आणि त्याच्याबरोबर हाडे, त्वचा, दाताचा विकास, प्रतिकार क्षमतेत वाढ, त्यानंतर पुनरुत्पादन क्षमतेस मदत करते। म्हणून तर गरोदर स्त्रियांना ही गरज असते विटॅमिन ईची। तर याच्यातले 2 गोष्टी लक्षात ठेवा मेन, कारण की बाकीच्या सारख्या कॉमन असतात त्यांना। हे का निरोगी दृष्टी एक लक्षात ठेवा आणि पुनरुत्पादन क्षमतेस मदत, हे 2 गोष्टी लक्षात ठेवा, कारण बाकीच्या गोष्टी कॉमन आहेत। त्यानंतर बघा विटॅमिन डी कॅल्शियम आणि फॉस्फरस अन्नातून शोषून घेण्यास मदत करते, दातांचे आणि हाडाचे आरोग्य व्यवस्थित ठेवते। सरळ विटॅमिन डी ची हाडासाठी आपल्याला माहिती आहे आवश्यकता असते। विटॅमिन डी ची आपल्या मजबूत हाडांसाठी आवश्यकता असते का, तर ते कॅल्शियम आणि फॉस्फरसला शोषून घेण्यास मदत करते। त्यामुळे हाडाशी रिलेटेड विटॅमिन डी, हड्डी। त्यानंतर बघा जीवनसत्व के, जीवनसत्व के काय, ब्लड कोटिंग साठी अत्यंत उपयुक्त असतं। काय, क्लोटिंग साठी, के फॉर क्लोटिंग लक्षात ठेवा, आणि सी फॉर क्लोटिंग, सी चा बी रोल काही प्रमाणात असतो। त्यानंतर बघा विटॅमिन जीवनसत्व काय ई, तर बघा टू कंट्रोल मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज इन सेल, काय
पेशी अंतर्गत ज्या काही चयापचयाच्या क्रिया असतात त्यासाठी इरिस्पॉन्सिबल असतं. त्यानंतर ॲक्ट ॲज अँटीऑक्सिडंट म्हणलंच होतं तुम्हाला, अँटीऑक्सिडंट. त्यानंतर प्रोटेक्शन ऑफ सेल वॉलची जे काही पेशी भित्तिका असते तिचं संरक्षण करण्याचं, प्रोटेक्शन करण्याचं काम करतं. त्यानंतर स्नायू पेशींना कार्यक्षम ठेवण्याचं पण काम करत असतं. त्यानंतर बघा जीवनसत्व ई व जीवनसत्व सी सुद्धा अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात. जीवनसत्व सी मात्र हा पर्याय यामध्ये नसल्यामुळे ई हा उत्तर योग्य आहे. म्हणजे समजा सी असला असतं, समजा इथं जीवनसत्व ई दिलंय आणि समजा 2 नंबरला सी बी दिलं असतं, तर 4 नंबरला काय दिलं असतं, 2 व 3 बरोबर असं दिलं असतं. त्यामुळे लक्षात ठेवा विटॅमिन सी आणि ई दोन्हीही अँटीऑक्सिडंटचं काम करतात. त्यानंतर बघा नेक्स्ट प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणास अन्नातून जास्तीत जास्त प्रथिने घेण्याची गरज असते? तर बघा सरळ बघा, शास्त्रज्ञ असं काय आहे का? काही नाहीये. शेतावर काम करणे, आपल्याला वाटतं की शेतावर काम करणारी व्यक्ती खूप जास्त हे करत असते, कार्य करत असते म्हणून त्याला लागत असं. मग कार्य करण्याला कार्बोदकांची गरज असते, पण ह्याची गरज नसते. प्रोटीनची थोडी बहुत गरज असते, पण सर्वात जास्त गरज कोणाला असते? तर ज्या लहान मुलं असतात ज्यांची की वाढ होणार असते. मला सांगा, जर 10-12 किलो वजनाचं लेकरू किंवा 20 किलो वजनाचं जे मुलं आहे ते काही वर्षानं तब्बल 60-70 किलोचं होऊन जातं, 60 किलोच्या जवळपास, 50-60. हा जो फरक असतो तो फरक का पडतो? कारण प्रोटीनची त्यांना त्यावेळेस गरज असते, ते प्रोटीनमुळे ग्रोथ होत असते त्यांची. त्यामुळे 1 नंबरचं उत्तर आहे. तोपर्यंत मी हे जे कॉल करणार आहेत त्यांना जरा शिकवतो. चला तर बघा, पुढीलपैकी अन्नामधून जास्तीत जास्त प्रोटीनची गरज कोणाला असते? तर वाढीच्या अवस्थेमधील मुलांना काय असते? गरज असते. म्हणजे मुलगी कोणी असो त्यांना दोघांनाही गरज असते. तर बघा, प्रथिने संज्ञा कोणी दिली? तर बार्जेलियस यांनी काय दिली? प्रथिने संज्ञा दिलेली आहे. आपल्या शरीरात 21 अमिनो आम्ल असतात, परंतु त्यापैकी 20 अमिनो आम्ल वेगवेगळे प्रथिन तयार करण्यासाठी लागत असतात. किती? 20 अमिनो आम्ल असतात. किती? 21. बघा, एखाद्या पदार्थात प्रथिने आहेत हे दर्शवायचे असेल तर त्यावर कॉपर सल्फेट व सोडियम हे काय मला समजत नाही तेवढं, तर सोडियम आणि हे हायड्रॉक्साईड असेल, काहीतरी असेल, तर ते थेंब टाकले जातात. NaOH चे काय टाकले जातात? थेंब टाकले जातात. सोडियम हायड्रॉक्साईड म्हणत असेल तर काय म्हणते ते तुम्ही काय करा, कमेंटमध्ये सांगा. सोडियम हायड्रॉक्साईड म्हणतात का त्याला? तर NaOH चे थेंब टाकले असतात. जांभळा रंग तयार होतो. वाढत्या वयातील मुलामुलींना रोज 2000 ते 2500 किलो कॅलरी ऊर्जा लागत असते. आपल्या शरीरात 10 ते 12% ऊर्जा प्रथिनांपासून मिळते. किती? 10 ते 12% ऊर्जा प्रथिनांपासून मिळत असते आपल्या शरीरात. त्याच्यानंतर बघा, हे होत नाहीये बघा, काय दिलंय? M अमिनो ॲसिड बेसिक युनिट ऑफ प्रोटीन. त्यानंतर काय? RNA प्रोटीन सिंथेसिसचा महत्त्वाचा घटक आहे. आणि T फॉर काय? ट्रायबोझोम्स असेल काही, हे मला समजत नाही, पण RNA समजते प्रोटीन सिंथेसिसमध्ये असतं. त्यानंतर अमिनो ॲसिड काय? युनिट ऑफ प्रोटीन. अमिनो ॲसिड, जे अमिनो ॲसिड असतात ना ते प्रोटीन तयार करण्यासाठी बेसिक्स असतात. म्हणजे त्याच्यापासून जसं घराला विटा लागतात तसं प्रोटीनला अमिनो ॲसिड लागतात. सरळ, मला तेवढं काही टेक्निकल भाषेपेक्षा जास्त गावरान भाषा येते. सरळ की घराला जसं बांधण्यासाठी विटा लागतात तसं प्रोटीनसाठी अमिनो ॲसिड असतात बेसिक. आणि RNA काय असतात? RNA जे असतात ते प्रोटीन सिंथेसिसमध्ये महत्त्वाची भूमिका घेतात. त्यानंतर ट्रायबोझोम्स विषयी तुम्ही सांगा कमेंटमध्ये. आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला येईलच अशी नाही, त्यामुळे ट्रायबोझोम्स काय असतात ते तुम्ही सांगायचंय. आता बघा, आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? तर कार्बोदके असतात, कार्बोहायड्रेट्स असतात. तुम्हाला माहिती आहे. आता मेदामधून 9 किलो कॅलरी मिळते, मान्य आहे, आणि प्रोटीन्समधून 4 आणि कार्बोदकांमधून 4च मिळते. मग इथून 9 जरी मिळत असले तरी आपला मुख्य कार्बोदक ह्या स्रोतच आहे जो एनर्जी देतो आपल्याला. कारण की ते खातात आपण जास्ती, ते आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात कार्बोदक एनर्जीसाठी. मेदापासून मिळतं पण ते इमर्जन्सीमध्ये यूज होतं आपली बॉडीद्वारे. आता बघा, कार्बोदके हे कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्या अणूपासून बनतात. जीवसृष्टीमध्ये कार्बोदके सर्वाधिक प्रमाणात आढळतात. बघा, कार्बोहायड्रेट सर्वाधिक प्रमाणात, म्हणजे
प्रोटीन्स, विटॅमिन्स, जे काही सर्व गोष्टी आहेत त्यामध्ये सर्वाधिक काय आढळून येतं? कार्बोदके. वनस्पतीमध्ये कार्बोदके जटिल प्रक्रियेद्वारे तयार होतात, ज्यास आपण प्रकाश संश्लेषण म्हणतात. मग प्रकाश संश्लेषणाद्वारे कार्बोदकांची निर्मिती होती. मानवी आहारात कार्बोदकांचे प्रमाण अधिक आहे. आपणास अन्नातून 60 ते 80% ऊर्जा ही कार्बोदकांपासून मिळत असते. कार्बोदक हा अन्नातील ऊर्जेचा सर्वात स्वस्त प्रकार आहे, म्हणून या शरीराचे इंधन असे म्हणतात. बघा, कार्बोहायड्रेट्सला काय म्हणतात? शरीराचे इंधन असे म्हणतात. कार्बोदकाचे एक स्वरूप म्हणजे ग्लुकोज, ज्याचे सहजपणे अभिशोषण होते, म्हणजे ग्लुकोज अभिशोषणासाठी सोपं जातं, जो त्वरित ऊर्जा देणारा स्रोत आहे आणि म्हणून यास खेळाडू ग्लुकोज असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला एखाद्या वेळेस विकनेस वगैरे आली तर आपण ग्लुकोज घेतो, कारण त्याच्यातून इन्स्टंट एनर्जी मिळते आणि त्याला काय म्हणतात? खेळाडू ग्लुकोज. त्यानंतर बघा, आता बघा कार्बोदकाचे सूत्र काय? कार्बोदकाचे सूत्र बघा, कार्बोदकाचे रेणूसूत्र बघा. त्यानंतर ग्लुकोजमध्ये काय? ग्लुकोज कसं आहे ते CH2O आणि ब्रॅकेट करून N आहे. तर या ठिकाणी बघा ग्लुकोजचं रेणूसूत्र कसं आहे? तर C6H12O6. काय? C6H12 आणि O6 आहे. O6 आहे, इथं लिहिता आहे नाही, पण ते समजून घ्या. तर ते जनरल फॉर्म्युला असेल त्याचा. तर 4 किलो कॅलरी 1 ग्राम कार्बोदकापासून मिळणारी ऊर्जा किती? 1 ग्राम कार्बोदकापासून किती मिळते? 4 किलो कॅलरी. आता तुम्ही टेक्निकलमध्ये जास्ती जाऊ नका, सरळ ह्याच्यापासून काय 1 ग्राम कार्बोदकापासून किती ऊर्जा मिळते? सरळ 4 किलो कॅलरी. जास्ती टेक्निकल जाण्यापेक्षा आपण काय करू? मेन एक्झाम ओरिएंटेड गोष्टी करू. कारण कोणी सायंटिस्ट नाही होणार, आणि सायंटिस्ट असला तरी त्याला MPSC प्रश्न नाही सुटत विज्ञानचे, मी गॅरंटी देतो. मी MBBS व्यक्तीला बी तुम्ही विज्ञानचे प्रश्न द्या, त्याला सुटणार नाही. पण MPSC मध्ये ज्याने POQ अनालिसिस केले, त्याला अंदाज लावून किंवा लॉजिक लावून किंवा आयोगाचे जे काही थोड्या बहुत क्वेश्चन काढताना चुका होतात, त्या चुकांना धरून माणसाला उत्तर काढता येत असतं. त्यामुळे इथं टेक्निकल नॉलेजपेक्षा जास्ती POQचं नॉलेज किंवा ॲनालिसिस करणं व्यवस्थितपणे ते महत्त्वाचं असतं. आपल्याला मार्क्स घ्यायचेत ना की सायंटिस्ट बनायचे. त्यामुळे लक्षात ठेवा की एका ग्राममधून किती मिळतं? कार्बोदकामधून 4 किलो कॅलरी, प्रोटीनमधून 4 किलो कॅलरीज मिळते आणि फॅट्समधून 9 किलो कॅलरी. तर या ठिकाणी बघा 55 ते 60% शरीराला लागणाऱ्या ऊर्जेपैकी ऊर्जा मिळते. प्रमुख कार्बोदके काय असतात? पिष्टमय पदार्थ, स्टार्ची पदार्थ असतात. कार्बोदकाची निर्मिती हिरव्या वनस्पतीमध्ये होते. दैनंदिन आवश्यकता किती? तर काय बघा, दैनंदिन आवश्यकता किती? 1.5 किलो ते 1.5 ते 3 ग्राम प्रति kg. मग कदाचित माणसाच्या वजन समजा 1 किलो वजनासाठी 1.5 ते 3 ग्राम आहे. तर बघा काय प्रमुख मूलद्रव्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन असतात. त्यानंतर कार्बोदकाचे प्रकार मोनोसॅकराइड्स. आता साखरेचा एक रेणू असतो, उदाहरणार्थ ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज, हे काही मोनोसॅकराइड्स आहेत. मानवी शरीरात कार्बोदके फक्त मोनोसॅकराइडच्या स्वरूपात आढळतात म्हणून. त्यानंतर डायसॅकराइड्स बघा, साखरेचे 2 रेणू असतात, उदाहरण लॅक्टोजमध्ये काय असतं? ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज. माल्टोजमध्ये काय असतं? 2 ग्लुकोज असतात. सुक्रोजमध्ये आपली सुक्रोज म्हणजे ऊसाची साखर, त्याच्यामध्ये काय असतात? ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. त्याच्यानंतर दूध आणि ऊस हे काय याच्यामध्ये काय असतात? डायसॅकराइड्स. कारण हे लॅक्टोज जे आहे ते दुधामध्ये असते. आता बघा काय ओलिगोसॅकराइड्स बघा, ज्या कार्बोदकामध्ये 2 ते 10 शर्करा असतात त्यांना ओलिगोसॅकराइड्स म्हणतात. किती? 2 ते 10. त्यानंतर बघा पॉलिसॅकराइड्स, यात बहुशर्कके साखरेचे अनेक रेणू असतात. आता बघा त्याच्यामध्ये उदाहरण काय? बटाटा, मका, स्टार्च, सेल्युलोज हे काय आहेत? पॉलिसॅकराइड्स आहेत. 10 पेक्षा जास्त शर्करा असतात त्यांना पॉलिसॅकराइड्स म्हणतात. बघा 10 पेक्षा जास्ती, 1 असेल मोनोसॅकराइड, 2 असतील डायसॅकराइड, किंवा 2 पेक्षा जास्ती 10 पर्यंत असतील तर ऑलिगोसॅकराइड्स, आणि 10 पेक्षा जास्ती असतील तर पॉलिसॅकराइड्स. आता स्त्रोत बघा, वनस्पतीचे स्त्रोत कोणते आहेत? वनस्पतीपासून भेटणारे शेंगदाणा असल, काजू, तीळ, हरभरा, मूग, बटाटा, रताळे, सोयाबीन, काय बी असू द्यात, जवळजवळ प्रत्येक गोष्टीमध्ये सॅकराइड्स असतात. मग ते मोनो, पॉली असू, कोणते असू. पाणी स्त्रोत म्हणजे लिक्विड त्यांना म्हणायचे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. प्राणी म्हणायचे, त्यांना प्राणी म्हणायचे, इथे पाणी झाले पण प्राणी आहे. प्राण्यापासून काय? दूध व दुग्धजन्य पदार्थ.
आता बघा कार्य काय असतं तर 1 ग्राम कर्बोदकापासून किती 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते। आहारातून मिळणाऱ्या ऊर्जेपैकी सर्वात जास्त म्हणजे 60 ते 80% ऊर्जा कर्बोदकापासून मिळत असते। निसर्गात सर्वाधिक प्रमाणात आढळणारे संयुग आहे। त्यानंतर काय कर्बोदकामुळेच स्निग्ध पदार्थांचे चयापचय योग्यरित्या होते, म्हणजे स्निग्ध पदार्थांचं चयापचय होण्यासाठी कर्बोदके आवश्यक असतात। कर्बोदकांचा प्रमुख स्रोत म्हणजे स्टार्च होय, जो पिष्टमय पदार्थ आहे। म्हणजे बघा कर्बोदकाचा मेन सोर्स स्टार्च आहे, तो पिष्टमय पदार्थ आहे। ग्लुकोज व फळांमधील शर्करेपासून सर्वात जास्त ऊर्जा मिळत असते, म्हणजे बघा म्हणून तर फ्रुट्स खाल्ले की एनर्जी येते, लगेच ग्लुकोज घेतात आपण, कारण याच्यातून काय सर्वात जास्त ऊर्जा मिळते। त्याच्यानंतर काय कर्बोदकामुळे ऊतीतील प्रथिने टिकून राहतात। बघा आता बघा कर्बोदकामुळे ऊतीतील ते प्रोटीन का टिकून राहतात, कारण की 4 किलो कॅलरी प्रोटीन्स पासून बी मिळते आणि कार्बोहायड्रेट्स पासून बी मिळते। मग जर कार्बोहायड्रेट्स कमी पडले तर त्या प्रोटीनचा यूज होणार ना एनर्जीसाठी, म्हणून जर कार्बोहायड्रेट जास्त असतील तर प्रोटीन सेव्ह राहतील आणि आपली बॉडी बिल्ड होईल। त्यामुळे काय कार्बोहायड्रेट जरी खाल्ले तरी प्रोटीन टिकून राहतात, आणि जर कार्बोहायड्रेट कमी खाल्ले तर ऑटोमॅटिक आपले प्रोटीन एनर्जीसाठी यूज केले जातात। तुम्ही समजूतदारपणाला महत्त्व द्या, फॅक्टला नाही। महत्त्वाचा एक गोष्टी समजणं, त्याच्यावरून उत्तरापर्यंत जाता येतं। बघा सुक्रोजचे एरोबिक म्हणजे काय ऑक्सिजनच्या सानिध्यात होऊन अधिकतम किती एटीपी तयार होत असतात, तर या ठिकाणी काय तर या दोन्हीची बेरीज करून किती होते 60 होते। तर या ठिकाणी ग्लुकोज पासून 36 आणि फ्रुक्टोज पासून 24 तयार होतात। तर बघा कारण त्यांची ग्लुकोज आणि फ्रुक्टोज जर तुम्ही फॉर्म्युला बघितला तर एक्झॅक्ट तेच आहे, सेम, फक्त त्याचं स्ट्रक्चर वेगळं आहे, त्यामुळे ते एनर्जीमध्ये फरक पडतो। आता बघा सुक्रोज पासून ऑक्सिजन सानिध्यात अधिकतम 60 एटीपी तयार होतात। बरं आता बघा एरोबिक ऑक्सिडेशन म्हणजे सांगितलं O2च्या सानिध्यात घडून येते। त्या ठिकाणी बघा ग्लुकोजचा फॉर्म्युला बघा C6H12O6 प्लस 6O2, ते तंतुकणिकामध्ये त्यांचं काय होतं हे होतं ऑक्सिडेशन, आणि त्याच्यानंतर काय 6 CO2 निघतात आणि 6 पाणी निघतात। पाणी म्हणजे काय 6 पाणी म्हणजे 6 H2O निघतात आणि एनर्जी निघत असते। आता ही अभिक्रिया पेशी श्वसनात घडते। आता यापासून ऑक्सिजन सानिध्यात 38 तयार होतात, तर विनॉक्सीच्या सानिध्यात 2 एटीपी तयार होतात। काय ऑक्सिजनच्या सानिध्यात 38 एटीपी आणि विनॉक्सिजनच्या सानिध्यात 2 एटीपी तयार होतात। पण या ठिकाणी सुक्रोजचं जर बघितलं तर 6 + 24 = किती 60 तयार होतात। तर या ठिकाणी सुक्रोजचं जर विचारलं तर 60 लक्षात ठेवा। आता बघा प्रथिनांच्या निर्मितीत कुठल्या आरएनएचे महत्त्वाचे कार्य आहे। आता आरएनएचे प्रकार काय असतात, हे काय आरएनए तर नाहीये काही माहित मला बी, पण इकडे बघा काय आरआरएनए, टीआरएनए आणि एमआरएनए मी अभ्यासलेले आहेत। त्यामध्ये बघा एमआरएनए जो असतो तो मेसेंजर आरएनए म्हणतात त्याला, काय मेसेंजर आरएनए, जे की प्रथिन निर्मितीची माहिती डीएनए कडून कोडॉनच्या स्वरूपात वहन करत असतं त्याचं, म्हणून ते स्टार्ट करण्याचं कामच तो करतोय, इन्फॉर्मेशनच त्याच्याकडे आहे मूळ। त्यामुळं काय सर्वात महत्त्वाचा कोणता एमआरएनए। त्यानंतर टीआरएनए काय असतो ट्रान्सफर आरएनए, जो काय करतो रायबोसोम्सला उचलून त्याचे वहन करत असतो, जे अमिनो ऍसिड्स असतात त्यांचं ते वहन करतो, म्हणून त्याला ट्रान्सफर आरएनए टीआरएनए म्हणतात। त्यानंतर आरआरएनए असतो तो म्हणतात रायबोसोमल आरएनए, जो की एमआरएनएला जागा देण्याचं कार्य करतं। सर्वाधिक प्रमाणात कोण असतात, हे आरआरएनए सर्वाधिक प्रमाणात असतात। सर्वात कमी कोण असतात, जो इन्फॉर्मेशन, आता संदेश नेणारी व्यक्ती पोस्टमन, काही गावामध्ये काही पोस्टमन जास्त असतात का शेतकरी जास्त असतात, तुम्हीच सांगा, पोस्टमनच जास्त असणार का नाही। त्यामुळे एमआरएनए मेसेंजर जो असतो तो कमी प्रमाणात म्हणजे 3 ते 5% प्रमाणात असतात। सर्वाधिक प्रमाणात शेतकरी जास्त असतात, त्याची जमीन असते, खूप जागा असते, जागा जास्ती असते ना, मग शेतकरी जास्त असतात म्हणून 80% आरआरएनए असतात, असं लक्षात ठेवा। त्यानंतर बघा आता बघा अन्न पदार्थाची ऊर्जा डॅश डॅश या परिमाणात मोजली जाते, तर कॅलरीमध्ये मोजली जाते, याच्यात काही मोठी गोष्ट नाही। आता 1 ग्राम वस्तुमानाच्या पाण्याचे 1 डिग्री सेल्सिअस वाढण्यासाठी उष्णता बघा, म्हणजे कॅलरी काय असते, तर 1 ग्राम वस्तुमानाच्या पाण्याचे, म्हणजे 1 ग्राम वस्तुमानाचं पाणी घेतलं तर त्याचं 1 डिग्रीनं टेम्परेचर वाढण्यासाठी जितकी एनर्जी लागते तिला 1 कॅलरी काय म्हणतात, 1 कॅलरी म्हणतात। त्यानंतर बघा अर्घ काय असतं, अर्घ बघा आता 1 जूल = 10⁷ अर्घ असतं, म्हणजे एनर्जीच हे आहे, हे एकक आहे। तर जूलचे CGS एकक अर्घ आहे। बघा एनर्जीचं CGS एकक कोणतं आहे, तर अर्घ आहे, लक्षात ठेवा। आता बघा
काम साधं काम असेल तर किती 2200 ते 2500 कॅलरी ऊर्जा लागत असते, आणि जर मध्यम काम असेल तर 2500 ते 2900 लागते, आणि जड काम असेल तर 2900 ते 3500. तर ह्याच्यानुसार तुम्हाला समजून जाईल, यात काही मोठी गोष्ट नाहीये. त्यानंतर बघा, मेदापासून किती ऊर्जा किंवा उष्मांक मिळतं, तर मेदांपासून मगानी सांगितलं तुम्हाला 9 किलो कॅलरी पर ग्राम मिळत असते. आता बघा मेद काय असतात, बघा मेद काय प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट पासून 4 मिळते आणि मेदांपासून 9 मिळते, हे लक्षात ठेवा. आता बघा, मेदांमध्ये प्रामुख्याने कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन असते. प्राण्याचे स्त्रोत कोणकोणते आहेत, तर मेद कुठून मिळतात? मासे, चिकन, मटण, अंडी, तूप, लोणी, दूध. आणि वनस्पतीमध्ये काय खोबऱ्यापासून मिळतं, शेंगदाण्यापासून, मोहरीपासून मिळतं, म्हणजे तेलाचे जेवढे काही सोर्सेस आहेत त्याच्यातून मेद मिळतात. आता मेदाम्ल व ग्लिसरीन सारख्या द्रव्यापासून मेद तयार होतो. आता बघा, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन हे संप्रेरक मेद स्वरूपात असतात. जे काय आपले ह्याचे आहेत, काय म्हणतात, इस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरॉन, जे काय आपले रिप्रोडक्शनच्या रिलेटेड किंवा रिप्रोडक्शनच्या रिलेटेड जे काही हार्मोन्स असतात, तर ते हार्मोन्स काय असतात, मेदापासून बनलेले असतात. जसं इस्ट्रोजन महिलांमध्ये असते आणि टेस्टोस्टेरॉन मेल्समध्ये प्रामुख्याने असते. दोन्हीमध्ये अवेलेबल असतात, पण मेलमध्ये टेस्टोस्टेरॉन हाय असतं आणि फिमेलमध्ये इस्ट्रोजन हाय असतं. आता बघा कार्य, बघा मेद हे उष्णतारोधक व आघात शोषक असतात. काय? उष्णतारोधक आणि आघात शोषक असतात. त्वचेखाली साठवलेले मेद पदार्थ हे शरीराचे तापमान नियंत्रित करतात. बघा, टेम्परेचर नियंत्रित करण्याचं कार्य सुद्धा मेद करतात. शरीरावरील आघात शोषले जातात. तसेच मूत्रपिंड व यकृत मानेभोवतीही स्निग्ध पदार्थाचा पातळ थर असतो. बघा, म्हणजे काय, किडनी असेल, लिव्हर असेल किंवा मान असेल, तर याला फॅटनं प्रोटेक्शन दिलं जातं. म्हणून तर डुक्कर एकदम फॅटी असतंय, त्याला किती मारलं तर काही होत नाही, कारण ते शॉक ऑब्झर्व करतंय. त्यामुळं डुकरामध्ये खूप चरबी असते, त्याला किती मारा लागतच नाही, त्याच्यामुळे चरबी शॉक ऑब्झर्व करते. 1 ग्राम मेदापासून 9 कॅलरीज ऊर्जा मिळत असते. आता बघा, शरीराची ऊर्जेची गरज भागवणे व अन्नाची चव वाढवणे ह्याचं कार्य काय करतात, मेद. शरीराची ऊर्जेची गरज भागवणे आणि अन्नाची चव वाढवणे. विरघळणाऱ्या जीवनसत्वांचा वाहक म्हणून सुद्धा स्निग्ध पदार्थ, बघा व्हिटॅमिन ए वगैरे असतात, बघा त्यांना वाहून नेण्याचं कार्य पण ते करतात, कारण त्याच्यात सॉल्व्ह होतात, ते काय डिझॉल्व्ह होत असतात, विरघळतात मेदांमध्ये. आय थिंक ते व्हिटॅमिन ए, के वगैरे आहेत. सी नाही बरं, सी पाण्यामध्ये जातं, म्हणून तर त्याला आपल्याला लिंबू प्यावं लागतं. लिंबाची गरज असते आपल्याला, लिंबू वगैरे. व्हिटॅमिन सी आपल्याला रेग्युलरली घ्यावं लागतं, कारण ते पाण्यामध्ये वाहून जात असतं. आता बघा, 8वा नंबरचा प्रश्न बघा, हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी शोषणासाठी जबाबदार असते. बघा, कॅल्शियम फॉस्फरस कशासाठी? हाडासाठी महत्वाचे असतात. त्यांच्या ऑब्झर्वेशनसाठी व्हिटॅमिन डी महत्वाचं आहे, म्हणून तर हाडासाठी व्हिटॅमिन डी लागतं म्हणतात. त्यामुळे व्हिटॅमिन डी बरोबर आहे 2 नंबरचं उत्तर. त्याच्यानंतर बघा, जीवनसत्वाचे वर्गीकरण. बघा, फॅट सोल्युबल आहेत, तुम्हाला म्हणलं होतं आता वरतीच, ए डी वगैरे, ए डी ई के. त्याच्यानंतर वॉटर सोल्युबल, बॉडी स्टोअर होत नाही, बॉडीमध्ये स्टोअर होत नाही, ते BC आहेत. BC तुम्ही शिवीवरून लक्षात ठेवू शकतात, जातात पाण्यामध्ये, आहे का नाही. तर या ठिकाणी बघा, जीवनसत्व ड रासायनिक नाव आहे कॅल्सिफेरॉल किंवा कॅल्सिफेरॉल, हे लक्षात ठेवा. हे प्रामुख्याने यूज केलं जातं. काय? कॉल कॅल्सिफेरॉल किंवा मर्मो कॅल्सिफेरॉल. कॉल किंवा मर्मो कॅल्सिफेरॉल, हे लक्षात ठेवा. कॅल्सिफेरॉल मेन लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये कॉल आणि मर्मो. प्रतिदिनची गरज काय? मायक्रोग्राम. किती? 5 ते 10 मायक्रोग्राम. ह्याचे एवढं लक्षात राहू शकत नाही माणसाला, पण मायक्रोग्राम मध्ये असतं, हे लक्षात ठेवा. तिथं ग्राम मध्ये देतील, मिलीग्राम देतील. मिलीग्राम ग्राम आहे का? नाही, मायक्रोग्राम, हे लक्षात ठेवा. हे आकडा लक्षात राहत नाही, पण मायक्रोग्राम लक्षात ठेवा. कार्य काय? तर शरीरातील कॅल्शियम फॉस्फरसचे नियमित ठेवणे, प्रमाण नियमित ठेवणे, हाडांचा व दातांचा विकास घडवून आणण्यासाठी आहे. आणि स्त्रोत काय? सकाळचे कोवळे ऊन. आणि अभावाचा परिणाम तर काय? लहान मुलांमध्ये बुडदूस नावाचा रोग आढळतो. मोठ्या व्यक्तींमध्ये अस्थि मृदुता, म्हणजे हाडाशी रिलेटेडच गोष्टी आहेत या. त्यानंतर बघा, अपवाद, जीवनसत्व ड वनस्पती. बघा, जीवनसत्व ड वनस्पतीत नसते. काय? जीवनसत्व ड कोणात नसते? वनस्पतीमध्ये नसते. आता मला सांगा, हाडं असतात का वनस्पतीला? मग हाडं नाहीत तर काय गरज आहे?
का वनस्पतीला जर हड्डी असली असती कॅल्शियम वगैरे हे तर लागलं असतं. आता बघा जीवनसत्व ए, त्याचं रासायनिक काय नाव आहे? रेटिनॉल. असं लक्षात ठेवा, ए लावायचं आणि त्याच्या पुढे रेटिनॉल लावायचं, रेटिनॉल. मग ते डायरेक्ट लक्षात ठेवायचं, ए रेटिनॉल, डी कॅल्सिफेरॉल असं लक्षात ठेवायचं. ते प्रत्येक विटॅमिनचं नाव याच्या आधी लावायचं, ए लावायचं. कसं? याच्या आधी ए लावायचं आणि काय म्हणायचं? ए रेटिनॉल पाठच करून टाकायचं. डी कॅल्सिफेरॉल, ए रेटिनॉल, इटोकोफेरॉल. ह्याला टोकोफेरॉल नाही म्हणायचं, ह्याला इटोकोफेरॉल म्हणायचं. म्हणजे एकच नाव तयार करायचं. तुम्हाला ट्रिक्स कशी? इटोकोफेरॉल. आता तुम्हाला टोकोफेरॉलच्या वेळेस कोफेरॉलच्या आधी टो कुठून लावला असा विचार काय येत नाही, कारण ते एक नाव वाढतंय. तसं तुम्ही काय करा, ईला त्याचाच भाग समजा. काय समजा? हे ई इथंच लावा, याला म्हणा इटोकोफेरॉल. हे काय? एरेटिनॉल आहे, अरेटिनॉल असं लक्षात ठेवायचं. म्हणजे ते त्याच्यातच मिक्स करून टाकायचं. कारण तुम्हाला रेटिनॉल म्हणताना रे आहे का नाही आधी विचार करतात का नाही, आणि तुम्ही एक अखंड नाव लक्षात ठेवले. तसं तुम्ही अखंड नाव तयार करा, अरेटिनॉल आणि इटोकोफेरॉल, डिकॉल्सिफेरॉल, केफायक्लो काय हे काय केफायक्लोझिनोन असं लक्षात ठेवा, केफायक्लोझिनोन. तर या ठिकाणी बघा काय जीवनसत्व अ. आता काय कार्य काय? तर दंडपेशी, रंगद्रव्याची निर्मिती. एक दंडपेशी असतात, रोड सेल असतात, जे की आपल्याला कलरची जाणीव करून देते. त्या पेशी असतात आपल्या डोळ्यामध्ये. आणि दुसरे असतात कोनोक सेल, ते कोन पेशी असतात, शंक्वाकार पेशी असतात. त्या आपल्याला हे करतात, शंक्वाकार रंगाची जाणीव करून देतात. आणि दंडपेशी जे असतात ते आपल्याला तीव्रता प्रकाशाची, म्हणजे अंधारामध्ये दिसणं. म्हणून तर मग हे कमी झालं विटॅमिन तर आपल्याला रातंधळेपणा होत असतो. तर बघा स्त्रोत काय? गाजर, मेथी, पालक, टोमॅटो. मेन म्हणजे गाजर धरा, गाजर वगैरे धरा. त्याच्यानंतर आंबा, दही, अंडी, पालक, यकृत, मासे. मेन काय? गाजर धरा. त्यानंतर काय? कॅरोटीन स्वरूपात बघा हे काय जे काही वनस्पतीजन्य पदार्थात काय कॅरोटीन स्वरूपात जीवनसत्व आढळते. गरोदरपणामध्ये जीवनसत्व अधिक प्रमाणात हानिकारक असते म्हणून. बघा नॉर्मली आपल्याकडे विटॅमिन ए ची गरज आहे, पण लक्षात ठेवा विटॅमिन ए गरोदरपणात नकोय जास्ती, पण विटॅमिन ई पाहिजे असतं, कारण ते अँटीऑक्सिडंट असतं. विटॅमिन ई ची गरोदरपणात गरज असते आणि विटॅमिन ए हानिकारक असतं जास्ती प्रमाणात झालं तर. अभावामुळे काय होतं? रातआंधळेपणा होत असतो. आता बघा जीवनसत्व ई, रासायनिक नाव काय? टोकोफेरॉल. कार्य काय करते? अँटीऑक्सिडंटचं कार्य करतं. स्त्रोत काय? वनस्पती तेल, वांजपणा विरोधी. बघा म्हणलो का नाही, गरोदरपणामध्ये किंवा गरोदर होण्यासाठी गरज असते, त्यामुळे त्याला काय? वांजपणा विरोधी जीवनसत्व म्हणतात विटॅमिन ईला. त्यानंतर बघा जीवनसत्व के, रासायनिक नाव काय आहे? फायक्लोझिनोन नाव आहे त्याला, केफायक्लोझिनोन लक्षात ठेवा. स्त्रोत काय? कडधान्य आणि कोबी हे स्त्रोत आहेत. रक्त गोठण्यास मदत करते आणि आधिक्य झालं त्याचं काय रोग होतो? ॲनिमिया आणि कावीळ रोग होत असतो. आधिक्याचा परिणाम काय? आधिक्याचा परिणाम ॲनिमिया आणि कावीळ असो लक्षात ठेवा. रिलेटेड आजार कोणते आहेत? केच्या रिलेटेड आजार कोणते आहेत? ॲनिमिया आणि कावीळ. बघा अंड्यातील कोणत्या भागात प्रथिने असतात मुख्यतः? तर सरळ पांढऱ्या भागामध्ये प्रोटीन असतात, म्हणून तर ते पिवळा भाग फेकून देऊन पांढरा भाग खातात बॉडी बिल्डर्स वगैरे, म्हणून पांढरा बलक लक्षात ठेवा. आता बघा अंड्यात पिवळा पांढरा असे दोन बलक असतात. पिवळ्या बलकाला काय कशामुळे रंग येतो? तर झॅन्थोफिलमुळे पिवळा रंग होतो. कशामुळे? झॅन्थोफिलमुळे. प्रत्येक अंड्यामध्ये 250 मिलीग्राम इतकं काय असतं? कोलेस्ट्रॉल असतं. त्यानंतर ह्याला का बघा, ज्या अंड्याच्या उत्पादनाची क्रांतीला काय म्हटलं जातं? सिल्वर रिव्होल्युशन. अंड्याच्या कवचात कॅल्शियम असते आणि पिवळ्या बलकात विटॅमिन ए जे आहे ते भरपूर प्रमाणात असतं आणि पांढऱ्या बलकात कॅल्शियम सुद्धा असतं. आता बघा आता याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन बघा. शाकाहारी मेधामध्ये डॅश डॅश असते होते, खोलीच्या तापमानाला डॅश डॅश असते. तर काय असते? असंतृप्त मेध आम्ल असतात, जे की लिक्विड स्वरूपात असतात, ऑइल. तर बघा असंतृप्त असतात ते आणि कसे? द्रव स्वरूपात असतात. ह्याच्यावरून ओळखू शकता तुम्ही द्रव. इथं घनवाले दोन ऑप्शन काटले असते तुम्ही. संतृप्त आणि असंतृप्त मध्ये कन्फ्युजन राहिलं असतं, ज्याला कॉन्सेप्ट क्लिअर नाहीत, पण ज्याला माहिती आहे त्यांनी डायरेक्ट असंतृप्त मेध आणि द्रव केला असतं. आता मेधाचे प्रकार बघा,
संतृप्त मेद आम्ले आणि असंतृप्त. संतृप्त मध्ये एकेरी बॉन्ड असतो, सिंगल बॉन्ड, आणि त्याच्यामध्ये उदाहरण जर बघायचं म्हणलं तर ब्युटेरिक ऍसिड असतं, लोणी. लोणी काय संतृप्त, काय लोणी असतं संतृप्त. मग हे मला सांगा, शाकाहारी मेदांमध्ये जे द्रव असतात, द्रव स्वरूपात असते, तर ते कसं असणार आहे? ते संतृप्त असणार आहे का असंतृप्त? असंतृप्त असणार आहे, लिक्विड. त्याच्यावरून लक्षात ठेवायचं. हे लोणी वगैरे जे असतं ते संतृप्त असते. आता असंतृप्त मेद यात दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो, उदाहरण ओलिक ऍसिड. तर खालचं बघा आता नेक्स्ट मध्ये बघा, भारतातील आहारात विटॅमिन ए जीवनसत्व हे मुख्यत्वे डॅश डॅश पासून मिळते. कशापासून मिळते? तर कॅरोटीन पासून मिळते. गाजरामध्ये वगैरे कॅरोटीन असते. हे काय ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिनचा काय घेणं देणं आहे? ऑक्सिटोसिन, हा ऑक्सिटोसिन डायरेक्ट ते हे टाकले आपल्याला. ऑक्सिटोसिन हार्मोन आहे, ते लव हार्मोन म्हणतात त्याला वाटतंय. ऑक्सिटोसिन त्याचं काही घेणं देणं नाही. टॅनिन नाही, फायटिन नाही, कॅरोटीन आहे. ऑक्सिटोसिनचं तर काहीच घेणं देणं नाही. तर बघा, जीवनसत्व ए हा मेदात विरघळतो. काय? मेदामध्ये विरघळतो कॅरोटीनमुळे. काय? कॅरोटीनमुळेच गाजराला भगवा रंग येतो. तरी तुम्ही जे काय फायटिन आहे, टॅनिन आहे आणि ऑक्सिटोसिन आहे याच्याविषयी तुम्ही कमेंटमध्ये सांगत जा बरं. आता मी उत्तर दिलं कॅरोटीन, तर तुम्ही कमेंटमध्ये काय टाकत जा? या फायटिन, टॅनिन आणि ऑक्सिटोसिनची गुगलला सर्च करा आणि खाली माहिती टाका. जर एखादी म्हणजे जितकं शक्य असेल तितकं कमेंटमध्ये टाका, म्हणजे एक्स्ट्रा नॉलेज मिळेल तुम्हाला. आणि ते नोट मग सगळ्यांच्या कमेंट बघा आणि त्या कमेंटमधलं मग तुम्ही नोट करून घ्या तिथं. विटॅमिन एच्या अभावामुळे काही डोळे कोरडे पडतात, डोळ्याच्या रिलेटेड रातांधळेपणा वगैरे होतो. आता बघा, सुक्रोजचे पाण्याबरोबर संयोग होऊन पृथक्करण झाल्यास समप्रमाणात कुठले मिश्रण तयार होते? तर सुक्रोज म्हणजे काय? ऊसामधली साखर असते, त्याच्यामध्ये फ्रुक्टोज आणि ग्लुकोज असतं. ते काय? फ्रुक्टोज आणि ग्लुकोज. हे रॅबिज काय संबंध आहे? रोगाचं नाव आहे त्याच्यामध्ये. हे लॅक्टोज आणि माल्टोज असं नसतं. एक तर ग्लुकोज हे लॅक्टोज ऍक्च्युली मुळात लॅक्टोजच सुक्रोज सारखं डायसॅकराइड आहे, त्यामुळे याचा तर प्रश्नच येत नाही. माल्टोज हे पण याचाही काही घेणं देणं नाही. त्यानंतर फ्रुक्टोज, रॅबिज तर कसं नाही असते तसं काही. तर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. आता बघा, माल्टोजमध्ये काय असतं? माल्टोजमध्ये दोन ग्लुकोज असतात. असं लक्षात ठेवा, 2 ग्लुकोज लेकर आहेत आणि त्यांची माय आहे, मा 2 ग्लुकोजची मा म्हणजे माल्टोज. लॅक्टोजमध्ये हे गॅलॅक्टोजचं लॅक्टोज आहे बघा, गॅलॅक्टोजमध्ये लॅक्टोज आहे, त्याच्यामुळे लॅक्टोजमध्ये काय? ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज. त्याच्यानंतर मोनोसॅकराइड्स काय काय असतात? ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज. आता बघा खालचं, सुक्रोज ऊसात असतो. सुक्रोज काय असतो? ऊसात असतो. C12H22 आणि O11. आता बघा, सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज हे डायसॅकराइड्स आहेत आणि ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज हे मोनोसॅकराइड्स आहेत. 2 पेक्षा जास्त 10 पर्यंत शर्करा असणाऱ्या कार्बोदकाला काय? ऑलिगोसॅकराइड्स असं म्हणतात. 2 शर्करा असणाऱ्या कार्बोदकाला डायसॅकराइड आणि 10 पेक्षा जास्त असतील तर पॉलिसॅकराइड. त्याच्यामध्ये सेल्युलोज येतं, लक्षात ठेवा. काय? पॉलिसॅकराइडमध्ये सेल्युलोज असतं. खालीलपैकी मायक्रोन्यूट्रिएंट काय? मॅक्रो विचारले, मायक्रो नाही. मॅक्रो म्हणजे जास्ती आणि मायक्रो म्हणजे कमी. तर बघा इथं काय विचारले? मॅक्रो, नॉट मायक्रो. मॅक्रो विचारले. म्हणजे बोरॉन कमी प्रमाणात लागतंय, तुम्ही बघितलं असेल. झिंक कमी प्रमाणात लागतं, मॉलिब्डेनम कमी प्रमाणात लागतं, है का नाही? पण मॅग्नेशियम आपण बघितलेलं, मॅग्नेशियम जास्ती प्रमाणात लागत असतं. ते काय? मॅक्रो आहे. म्हणजे शरीरात जास्ती प्रमाणात लागतं, ते वनस्पतीला बी जास्ती लागतं. मॉलिब्डेनम, बोरॉन, झिंक हे बघा मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये येते. आपण फवारायला वगैरे घेतलं शेतामध्ये तर ते काय? थोड्या प्रमाणात देतात. झिंक थोड्या प्रमाणात असते, ते एकाच बॉटलमध्ये सर्व येते. बोरॉन, झिंक, मॉलिब्डेनम, वेगवेगळे इतर गोष्टी येतात, हे आयरन वगैरे बऱ्याच गोष्टी येतात त्याच्यामध्ये. तर फेरस वगैरे येतात बघा ते. तर या ठिकाणी बघा ते असतात. हे काय? मायक्रो आहेत आणि हे मॅक्रो आहे. त्याच्यामध्ये काय बघा, आता खाली बघा, याच्यामध्ये माहिती आहे पोषक तत्व, मायक्रोन्यूट्रियन्स आणि मायक्रोन्यूट्रियन्स. बघा आता त्याच्यामध्ये कॅल्शियम, आय थिंक कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर हे सेकंडरी मायक्रोन्यूट्रियंट, म्हणजे हे खूप भयंकर प्रमाणात बी नाही लागत आणि खूप कमी नाही, हे मध्यम प्रमाणात लागतात. मला वाटतं कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर हे 3 आहे जे सेकंडरी मायक्रोन्यूट्रियंट आहेत वाटते मला. तर असो, हे बघा कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, कार्बन, पोटॅशियम आणि नायट्रोजन वगैरे ते बी ह्याच्यातच येते. नायट्रोजन बी ह्याच्यातच येते, कारण नायट्रोजन बी लागत असतं. तुम्ही
युरिया वगैरे बघितलं असेल त्याच्या माध्यमातून. हे शरीराच्या बाबतीत हे झालं, पण वनस्पतीच्या बाबतीत बी मायक्रोन्यूट्रियन्स वगैरे असतातच. आता बघा मायक्रोन्यूट्रियन्स, मायक्रोमध्ये काय ते क्लोरीन, झिंक, मॅग्नीज, फेरस म्हणलं, लोह, कॉपर, बोरॉन, हे काय मायक्रो आहेत. आता बघा इथं काय झाले, पोषक द्रव्ये बघा, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे काय पेशी भित्तिका पेशी द्रव्ये निर्मिती करतात. नायट्रोजन काय प्रथिन आणि न्यूक्लिक ऍसिडची निर्मिती करतात. सल्फर काय प्रथिन व जीवद्रव्याची निर्मिती करतो. आता फॉस्फरस काय बीज निर्मिती आणि फळांच्या परिपक्वता, म्हणजे फ्रुट्स जेव्हा लागायला लागतात तेव्हा काय महत्वाचं असतं फॉस्फरस. पोटॅशियम काय वाढीसाठी वनस्पतीच्या महत्वाचं असतं. कॅल्शियम काय गुणसूत्रांच्या निर्मिती असेल, कर्बोदकांच्या आणि अमिनो आम्लाच्या वहनासाठी महत्वाचं असतंय. मॅग्नेशियम काय प्रकाश संश्लेषण अभिक्रियेत आणि प्रथिन संश्लेषणात, म्हणजे तयार करणं प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स. आयर्न काय तर शोषण क्रियेत महत्वाची भूमिका असते आयर्नची. तुम्ही बघितलं असन आयर्न म्हणजे लोहापासून हिमोग्लोबिन, आणि हिमोग्लोबिन ऑक्सिजनचं वहन करतंय, त्याच्यावरून लक्षात ठेवा. मॅग्नीज काय हरितद्रव्य निर्मिती आणि नायट्राइडमध्ये रूपांतर करण्यासाठी. कॉपर तांबे शोषण क्रियेतील विकरांमध्ये कॉपर तांबेचा उपयोग होतो. झिंक काय तर इंडाल ऍसिटिक ऍसिडच्या निर्मितीसाठी. त्याच्यानंतर बोरॉन बघा, बोरॉन काय महत्वाची भूमिका आहे सपुष्प वनस्पतीत कार्बोदकांच्या स्थानांतरासाठी. सरळ फुलं येण्यासाठी महत्वाचं असते बरं वनस्पतीला. फुलं आणि शेंडे, जे वनस्पतीचे कोवळे शेंडे असतात आणि फुलं असतात, या दोन्ही बाबतीत बोरॉनची गरज असते, महत्वाची भूमिका असते. मॉलिब्डेनम काय तर नायट्रोजनच्या चयापचय क्रियेत उपयुक्त असतं. त्यानंतर बघा आता खाली बघा, ग्लुकोज मध्ये कार्बनची टक्केवारी डॅश असते, तर किती असते 40% असते. त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला त्याचं काही जे रेणूसूत्र वगैरे असतं पूर्ण अणुवस्तुमानांक काढावं लागते. किती कार्बनचं किती आहे, हायड्रोजनचं किती आहे आणि ऑक्सिजनचं किती आहे. कार्बनचे किती असतात बघा, मला कॅल्क्युलेशनच करून दाखवतो आपण इथं. तर या ठिकाणी बघा आपल्याला माहित आहे कार्बन जो असतो, कार्बनमध्ये किती असतात 12 असतात की नाही. कार्बनमध्ये किती, कार्बनचं अणुवस्तुमान किती आहे 12, आणि ह्याच्यात एका ग्लुकोजमध्ये किती असतात 6 कार्बन, मग किती 12 की 96 झाले आहे का नाही 96. त्यानंतर हायड्रोजनचं 1 असतं, 12 1 12 प्लस 12 केलं. त्याच्यानंतर प्लस मध्ये किती ऑक्सिजन 6, तर ऑक्सिजनचं किती असतंय 16 असतंय अणुवस्तुमानांक, आणि 16 असतं किती आहे तिथे 6 आहेत, 16 की 96. थांबा 2 सेकंद थांबा. कार्बन सॉरी कार्बनचे किती 12 असतात ना. कार्बनचं किती अणुवस्तुमान 12 आहे, आणि किती आहेत कार्बन 6. 12 8 12 29 32 33 42 45 60 12 सकम 72, तर 72 यायला पाहिजे त्याचं. तर कार्बनचं किती 72 आहे, ऑक्सिजनचं किती 16 की 96 येईल, आणि हायड्रोजनचं किती 12 येईल. तर या ठिकाणी बघा 72 प्लस 96 प्लस 12 किती व्हायले, हे बघा 6 आणि 2 किती 8 आणि 2 किती 9 10, 10 ला 0 हातचे आले 1, हे 1 आणि 9 किती 10 आणि 7 किती 17, 17 आणि 1 किती 18, 180 उत्तर आले. तर 180 आहे, तर 180 आहे टोटल अणुवस्तुमान, आणि त्यामध्ये कार्बनचं किती आहे 72 आहे. मग काय करायचं गुणिले 100 करायचं, बरोबर किती, हे 0 कटला हे 0 कटला. आता उरले किती 18 आणि ते 18 1 18 36 18 चौक 18 1 18 2 36 18 त्रिक 18 1 18 2 36 18 54 18 चौक 72, तर 4 आलं इथं, आणि हे 0 इकडला इथं टाकला. मला कॅल्क्युलेशन तेवढं येत नाही, पण तरी 40 उत्तर आलं आपलं. पाडे पाठ करावं लागते, पाडे लय महत्वाचे असते. मी खरं सांगतो मला पाडे बिलकुल पाठ नाहीत, पण तरी बी उत्तर येतं मात्र. राग येतो का नाही कोणाचा कॉल आल्यावर मधात. शांत फ्लाईट मोडवर टाकून दिला. आता चला बघूत काय होतं ते. चालू आहे चला. आता बघा नेक्स्ट प्रश्न. त्याकडे बघा 1 ग्राम प्रथिनापासून किती 4 किलो कॅलरी मिळते, तुम्हाला सांगितलं यापूर्वी बी. याविषयी आपण बरीच माहिती घेतली. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. लिंग परिवर्तित तांदूळ जो सोनेरी तांदूळ म्हणून ओळखला जातो, त्याचे
काय त्यात महत्त्वाचे काय असते तर या ठिकाणी बीटा कॅरोटीन असतं, गाजरामधून वगैरे मिळत असतं बीटा कॅरोटीन. त्याचबरोबर गाईच्या दुधामध्ये असतं, त्याचा कलर त्याच्यामुळे पिवळट असतो गाईच्या दुधाचा. त्यानंतर बीटी कॉटनचं वगैरे माहिती दिली, ती वाचून घ्या तुम्ही. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा 17 नंबरचा. जीवनसत्वाच्या कमतरता प्रौढांमध्ये फारच कमी जाणवते. काय डॅश जीवनसत्वाची कमतरता प्रौढांमध्ये फारच कमी जाणवते, परंतु नवजात बालकांमध्ये त्याच्यामुळे रक्तस्राव होण्याची शक्यता असतं. तर नवजात बालकांमध्ये कशाची कमतरता असते? व्हिटॅमिन सी ची, त्याच्यामुळे रक्तस्राव होतो. तर सी उत्तर आहे. आता बघा व्हिटॅमिन सी बघितलं, ॲस्कॉर्बिक ॲसिड रक्त गोठण्यासाठी तसेच रोगांचा सामना करण्यासाठी आवश्यक असतं, त्यामुळे आपण डेली घ्यायला पाहिजे. त्वचेमध्ये कोलॅजनची निर्मिती, कोलॅजन नावाचे प्रथिन तयार करण्यासाठी व्हिटॅमिन सीचा वापर होतो. आणि जे काही लिंबूवर्गीय फळं असतात त्याच्यातून मिळते ते आंबट पदार्थ असतात ते. अभावाचे परिणाम काय तर हाडातील कॅल्शियम कमी होणे, B12 जीवनसत्व कमी होणे, स्कर्वी नावाचा रोग लक्षात ठेवा, त्याच्यानंतर किडनी स्टोनची निर्मिती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्हिटॅमिन सीचं ॲटलिस्ट 2 दिवसातून एकदा तरी घ्यायला पाहिजे. खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायसॅकराइड आहे? सांगा. डायसॅकराइड तुम्हाला सांगितलं बघा, आणि डायसॅकराइडमध्ये सुक्रोज येते, त्याच्यामध्ये ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज असतं. हे सेल्युलोज पॉलिसॅकराइड आहे. फ्रुक्टोज काय मोनोसॅकराइड आहे, आणि ग्लुकोज मोनोसॅकराइड आहे. त्याच्यामुळे डायसॅकराइड काय तर सुक्रोज आपण वरती बघितलेला आहे. आता डबल काही गरज नाही याच्यामध्ये पुन्हा बघण्याची. आता बघा खालीलपैकी कोणते मूलद्रव्य व्हिटॅमिन B12 या जीवनसत्वाचा घटक आहे? आता बघा व्हिटॅमिन B12 नावातच काय कोबालामिन का म्हणतात? कोबाल्ट मुळे. सरळ 2 नंबरचं उत्तर. इथं बघा व्हिटॅमिन जीवनसत्व B12 कोबालामिन, कोबाल्ट असते त्यामध्ये. N2 चयापचय आणि RBC तयार करते. अभावामुळे कोणता रोग होतो? तर अभावामुळे ॲनिमिया होतं. स्त्रोत कोणते असतात? नॉनव्हेज रिलेटेड सगळे स्त्रोत असतात. काय? मांस, अंडी, ईस्ट, यकृत, नॉनव्हेज रिलेटेड. मॉलिब्डेनमच्या अभावामुळे वनस्पतीतील फूल निर्मिती कमी होते. बघा मॉलिब्डेनमच्या अभावामुळे काय होते? वनस्पतीतील फूल निर्मिती कमी होते. दूध, मांस यासारखे पदार्थात आढळते. लाल रक्त पेशीच्या निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक. त्या ठिकाणी मध्यवर्ती त्वचा संस्थेचे कार्य सुरळीत चालवण्यासाठी आवश्यक. त्यानंतर व्हिटॅमिन B12 हे पेशीच्या परिपक्वतेसाठी आवश्यक असते. बघा व्हिटॅमिन B12 कशासाठी आवश्यक असते? पेशीच्या परिपक्वतेसाठी. प्राण्यांमध्ये असते, वनस्पतीमध्ये नसते. या ठिकाणी बघा कोरडी कडधान्ये. काय? कोरडी कडधान्ये, साखर, पीठ, हवाबंद केलेली फळे व भाज्या ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पदार्थाचे आहेत? सरळ याच्यात कीवर्ड काय? हवाबंद केलेली फळे. का हवाबंदच का? नॉर्मल का दिले नाहीत? म्हणजे ह्याचा अर्थ सुरक्षित किंवा टिकाऊ. बघा नाशवंत असतात का? हवाबंद कशाला दिलं असतं मग? नाशवंत नाही, उपांत्य नाशवंत असं काही नसतंय. टिकाऊ आणि स्थिर पदार्थ म्हटलं जातं, त्याच्यामुळे हवाबंद केलेली दिले आणि कोरडं दिले. तर या ठिकाणी बघा कोरडे कडधान्य, साखर, पीठ, हवाबंद केलेली फळे, भाज्या हे काय दीर्घकाळ टिकतात. त्यानंतर नैसर्गिक टिकाऊ पदार्थ काय असतात की जे मुळातच टिकाऊ असतात? तर ते हळद असते बघा, पदार्थामध्ये टाकतात आपण टिकण्यासाठी, जखम झाल्यावर लावतात. गुळ बी जास्ती खराब होत नाही, साखर, मीठ हे जास्ती खराब होत नाही, नॅचरली ते टिकतात. त्यानंतर बघा केमिकलमध्ये विनेगर वगैरे. आता बघा व्हिटॅमिन B12 चे खालीलपैकी स्त्रोत कोणते आहेत? आपण वरतीच बघितले, मांस, अंडे, यकृत आणि लहान आतड्यामधील जीवाणू. हे बघितलं नव्हतं पण हे इतके बघितले होते. त्यानंतर हे भातामधून मिळते का? नाही. मग भातामधून मिळत असले दुसरे स्त्रोत कशाला दिले असते? धान्यामधून बी नाही मिळत, त्यामुळं काय 1 नंबरचं उत्तर आहे B12. बघा व्हिटॅमिन B12 रासायनिक नाव काय? कोबालामिन आहे. अभावामुळे काय होतं? ॲनिमिया नावाचा रोग होतो. त्यानंतर स्त्रोत काय? तर मांस, अंडे, यकृत, लहान आतड्यातील जीवाणू. बघा फक्त प्राणीजन्य स्त्रोत आहे त्याच्यामुळं यांना विलाजच नाही, ह्याला प्राणीजन्य पदार्थ खावंच लागणार. आता मला वाटायली मग मी तर नॉनव्हेज खाणारा नाही, मग मला हे भेटत असेल का? नाही. तर काहीतरी पर्याय असेल. मला वाटतं ब्रेड्स असतात ना, ब्रेड्स, याच्यामध्ये काय दिलंय? ईस्ट वगैरे दिलं तर बघा वरती. तर काय ब्रेड्समधून पण मिळतं, ब्रेड वगैरे खातात त्याच्यामधून मिळतं. तर बघा आता व्हिटॅमिन B12 हे केवळ मांसाहारातून मिळते. इतर पर्याय कट करता येतील, एलिमिनेशन करता येईल. पण हे लक्षात ठेवा ईस्ट किंवा आपले जे ब्रेड्स वगैरे असतात ब्रेड्समधून पण मिळतं बरं. म्हणजे असं नाही की आपल्याला मिळतच नाही. म्हणून तर मग ह्याचा अर्थ नॉनव्हेज नाही खात त्यांना काय भेटतच नाही काही असं नाही ना, भेटतं. तर बघा जीवनसत्व एला काय? जीवनसत्व एचं रासायनिक नाव रेटिनॉल आहे. ए रेटिनॉल लक्षात ठेवा. रातांधळेपणा, संक्रमणाची भीती आणि शुक्रनेत्रता हे रोग ह्याच्या रिलेटेड आहेत. त्यांना स्त्रोत काय आहेत? व्हिटॅमिन ए चे दूध, अंडी, पनीर, हिरव्या पालेभाज्या, मासे, लिव्हर ऑइल.
या ठिकाणी बघा B1 काय आहे, थायमिन आहे. B1 थायमिन. थायमिनच्या अभावामुळे काय होतं, बेरी हा रोग होतो. शेंगदाणा, यकृत लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इतर सोर्सेस लक्षात ठेवा, मिरच्या, पॉलिश न केलेली डाळ आणि तीळ. त्यानंतर खालचे बघा विटॅमिन B2 रायबोफ्लेविन म्हणतात. त्वचेत भेगा पडणं असतील, डोळे लाल होणं, जिभेला भेगा पडणं हे या रिलेटेड अभावामुळे रोग होतात. यकृत, मांस, लिव्हर, हिरव्या पालेभाज्या हे सेम आहे. बी साठी सगळं सेम आहे. B3ला काय म्हणतात, निओसिन किंवा निओसिनामाइड हे माइड असं म्हणतात. काय निओसिनामाइड. केस पांढरे होणं बघा हे B3 काय होतं, केस पांढरे अभावामुळं. आणि मानसिक आजार हे दोन गोष्टी लक्षात ठेवा, वेगळ्या आहेत. तर केस पांढरे होणं, मानसिक आजार काय B3 निओसिनमुळं. मांस, शेंगदाणे, पालेभाज्या, बटाटे, टोमॅटो. आता बघा B5 काय, पेंटॉथिनिक आम्ल. पेलाग्रा नावाचा त्वचेचा आजार कशामुळे, B5 मुळे पेलाग्रा होतो अभावामुळे. बरं. यकृत, मांस, धान्य. B6 पायरिडॉक्झिन म्हणतात, रासायनिक नाव आहे. ॲनिमिया आणि त्वचा रोग. त्याच्यानंतर B7 काय, B7 काय, बायोटिन. अर्धांगवायू, अंगदुखी आणि केस गळणे. म्हणजे काय अंगदुखीशी रिलेटेड, अंगाशी म्हणजे अवयवाशी, मसल्सशी रिलेटेड आहे हे. अर्धांगवायू म्हणजे पॅरालिसिस वगैरे याच्या रिलेटेड या अभावामुळे होत असतो. म्हणजे B7 म्हाताऱ्या माणसाला पाहिजे पॅरालिसिस वगैरे होण्याची शक्यता असल्यास. मांस, यकृत, दूध. आता B9 त्याला काय म्हणतात, फॉलिक ॲसिड. त्याला काय म्हणतात, टेरॉइल ग्लुटॅमिक हे काय नाव आहे त्याचं शास्त्रीय नाव, टेरॅइक ग्लुटॅमिक. आता ॲनिमिया, अमांश, स्कर्वी हे ह्याच्या रिलेटेड रोग आहेत, अभावाशी रिलेटेड. डाळी, यकृत, द्विदल धान्य, पालेभाज्या, अंडी इत्यादीतून हे मिळतं. त्यानंतर आता बघा विटॅमिन B10 असतं का नसतं, B11 बी नसतं, तर काय B12. आता बघा सायनोकोबालामिन किंवा कोबालामिन असं म्हणतात. ॲनिमिया अभावामुळे होतो. मांस, यकृत आणि दूध प्राणीजन्यच आहेत टोटल. आता सी काय, ॲस्कॉर्बिक ॲसिड. मी त्याला सॅस्कॉर्बिक म्हणायचो, ॲस्कॉर्बिकला सॅस्कॉर्बिक, कारण की ते सी असल्यामुळं. तर ॲस्कॉर्बिक आम्ल. स्कर्वी आणि हिरड्यांची सूज होते. ह्याच्या अभावामुळे हिरड्यातून वगैरे रक्त निघतं. आता बघा लिंबू, संत्री, टोमॅटो, आंबट पदार्थ, मिरच्या. म्हणून तर लहान लेकराच्या हिरड्यातून सतत रक्त निघत राहतं. त्याच्यामुळे लहान लेकरांमध्ये विटॅमिन सीची कमतरता असते, रक्तस्राव होतो. तर रक्तस्राव कुठं, हिरड्यामधून, ह्याच्यामधून येत असतो. विटॅमिन D कॅल्सिफेरॉल किंवा आर्मोकॅल्सिफेरॉल. त्यानंतर बघा याच्या अभावामुळे मूळदूस हा रोग होतो. माशाच्या यकृताच्या तेल आणि दूध आणि अंडे ह्याच्यातून मिळतं. त्याच्यानंतर काय, विटॅमिन K. ह्याला काय, फायलोक्विनॉन रासायनिक नाव. रक्त न गोठणं ह्याच्या अभावामुळे रक्त गोठण्यात अडचण होती. त्याच्यानंतर हिरव्या पालेभाज्या आणि टोमॅटोमधून मिळत असतं. आता बघा 22 नैसर्गिक स्त्रोतातील कोणत्या घटकापासून चरबी तेल मिळते, सांगा. आता कोणत्या घटकापासून चरबी तेल मिळते, तर लिपिड्स असतात. लिपिड्सला चरबी वगैरे म्हणतात, लिपिड्सपासून मिळते. प्रोटीन आणि टर्पिन आणि कार्बोदके काही संबंध नाही आहे, तर लिपिड्सपासून मिळते. बघा आता कार्बोदके, इथं कार्बोदके का दिले, असू दे कार्बोदके दिलेत. काय, कार्बोदके कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन अणूपासून बनतात. काय, ट्रायसॅकॅराइड्स कार्बोदके. ट्रायसॅकॅराइड बघा रेफिनोज नावाचं ट्रायसॅकॅराइड हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये काय असतं, ग्लुकोज, फ्रुक्टोज, जे आपण बघितलं सुक्रोज असते, ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज आणि प्लस गॅलॅक्टोज असतं. हे तिन्हीचं मिळून बनते. लिपिडपासून चरबी व तेल मिळते. पाण्यात विरघळणारे कार्बोदके म्हणजे शर्करा होय. असू द्या. B5 जीवनसत्व अभावी बर्निंग फिट सिंड्रोम होतो. बघा B5च्या अभावी काय होतो, बर्निंग फिट सिंड्रोम होत असतो. तर बघा 23 बघा योग्य पर्याय निवडा. प्रथिनांची साखळी कोणत्या अर्थहीन कोडांमुळे तुटते. हा प्रश्न मला आला नव्हता, कारण की हे एवढं पाठ करणं एका माणसानं शक्य नाही, इतकं करणं पाठ नॉर्मल. बरं, MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एवढ्या गोष्टी पाठ होत नाहीत. पण याचं उत्तर काय दिलंय, 3 दिलंय, म्हणजे क दिलंय. तर ह्यांनी काय सांगितलंय की हे जे आहेत UGA, UAA आणि UAG हे काय आहेत, आर कॉल्ड टर्मिनेशन कोडॉन्स. मग हे लक्षात ठेवा, पाठ करून टाका. रिपीट क्वेश्चन पडला तर लक्षात ठेवा, UGA, UAA, UAG. These codons have been named as ऑर्चे, त्याच्यानंतर ओपल आणि अंबेर. हे लक्षात ठेवा.
पाठ करून टाका, पण रिपीट येण्याची कमी शक्यता आहे. जनरल लक्षात ठेवा, आलं तर ऑप्शन मारता येईल. आता बघा, जास्त पौष्टिक अन्न पदार्थ शरीरास काय प्रदान करतात? आता बघा, नॉर्मली आपण वरण भात चपाती खातो. वरण भात चपाती, मग भात आणि चपाती हे पौष्टिक असतात म्हणतात का आपण नाही पौष्टिक खाल्ल्याकडे भात खाल्ला मी पौष्टिक खाल्ला असं असते का? नाही. त्यामुळे कॅलरीज जास्ती मिळतात का? नाही. पौष्टिक पदार्थ म्हणलं की मग त्याच्यामध्ये काय पाहिजेत? विटॅमिन्स, मिनरल्स वगैरे वगैरे एक सूक्ष्म घटक चांगल्या प्रमाणात पाहिजे जास्ती. त्यामुळं काय तर काही कॅलरीज, कमी कॅलरीज पण सर्वसाधारण जास्त प्रमाणात जीवनसत्व आणि खनिज असतात. त्याच्यामुळे 2 नंबरचं उत्तर आहे. त्यातल्या त्यात आणि दिले आणि एक्सप्लेनेशन जास्ती दिले. त्यांना जर चुकवायचं असलं तर कधी चुकीचा आन्सर ऑप्शन चुकीचा बनावट असेल तर छोट्यामध्ये चूक करतात. त्यांना मोठं लिहायची काय गरज आहे? त्यामुळे मोठं असलं की सहसा बरोबर असतं. तुम्हाला मोठं स्टेटमेंट भेटलं आणि त्याच्यात पॉझिटिव्हिटी असली की ते बरोबर असतं. आता बघा, जास्त पौष्टिक पदार्थ त्याच्यामध्ये फळे, पालेभाज्या, कडधान्ये, सी फूड, अंडी वगैरे असतात. आता बघा, जीवनसत्व थायमिन, B1 मध्ये थायमिन असतं. अभावामुळे बेरीबारी रोग होतो. बघितलं आपण. B3 मध्ये काय असतं? B3 निकोटिनामाइड असतं. त्याच्या पेलाग्रा नावाचा आजार होतो. आता बघा, त्याच्या अभावामुळे बरं. पोषक द्रव्याची दैनंदिन गरज बघा, कर्बोदके किती 400 ग्राम लागतात. मेद किती लागतात? 70 ग्राम लागतात. आणि प्रथिने किती? 56 ग्राम. म्हणजे सर्वाधिक गरज कर्बोदकांची असती, त्यानंतर प्रोटीन्सची असती, त्यानंतर फॅट्सची असती, आणि त्यानंतर कशाची असती? प्रोटीन्सची असती गरज. लक्षात ठेवा, सिक्वेन्स विचारू शकतात. 400, 70 आणि 56. संतुलित आहार, ज्या आहारात पोषक घटक किंवा मूलद्रव्ये आवश्यकतेनुसार प्रमाणात असतात त्याला संतुलित आहार असं म्हणतात. हा आहार पोषणातून मिळतो. पोषक द्रव्याचे स्वरूप, ऊर्जा निर्मिती करणारे भेद आणि कर्बोदक. याचे ऍक्च्युली भेद नाही तर मेद आहे. मेद आणि कर्बोदकापासून मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते. वाद आणि उत्पादनक्षम पदार्थ काय? प्रोटीन्स. याच्यामुळे बॉडी बिल्ड होते. चयापचय नियंत्रक किंवा नियमन करणारे जीवनसत्व, खनिजे, क्षार. बघा, खनिज, जीवनसत्व, क्षारामुळे काय होते? चयापचयावर नियंत्रण. आणि अनुवांशिक पदार्थ काय? तर न्यूक्लिक आम्ल हे काय आहे? अनुवांशिक पदार्थ आहे. त्यानंतर बघा खालचा प्रश्न 25वा, बघा, हे ऍक्च्युली रायबोन्यूक्लिक ऍसिड, डायऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड आणि रायबोन्यूक्लिक ऍसिड हे काय? DNA आणि RNA यातील मूलभूत फरक काय ते तुम्हाला माहिती असं. RNA सिंगल स्टँडर्ड असते आणि DNA डबल स्टँडर्ड असते, असं काहीतरी असतंय. सॉरी, याचं चित्र काढायला हे असं काहीतरी असते बघा. आणि हे इकडून असं हे डबल स्टँडर्ड असते DNA, आणि RNA सिंगल स्टँडर्ड. आता ते मेन तेच गोष्ट आहे. मग ह्याच्यात दिली का ती नाही दिली, ह्याच्यात दिली का नाही दिली, ह्याच्यात दिली का ती गोष्ट नाही दिली, ह्याच्यात दिली का? तर शर्करेचा प्रकार, नायट्रोजन बेसचा प्रकार आणि त्यातील धाग्यांची संख्या 1 व 2. बघा, 1 व 2 दिले का? ही 4 नंबर आहे. आणि त्यातल्या आणि करून एवढं मोठं एक्सप्लेनेशन बरोबर पर्यायाचं दिलेलं असतं. बरोबर तुम्हाला वरती सांगितलं मोठा असेल आणि पॉझिटिव्ह वाटला आणि मोठा असला आणि आणीने जोडलेला असलं ते बरोबर असतं. 4च असले, 4च आहे. आता बघा, DNA RNA मध्ये फरक. DNA बघा, शुगर काय असते? C5H10O4 आणि इथं शुगर काय? C5H10 आणि O5 आहे, एक जास्ती आहे ऑक्सिजन. आता नायट्रोजन बेस, ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन हे आहे नायट्रोजन बेस ह्याच्यामध्ये. आणि RNA मध्ये काय असते? थायमिन काढून टाकायचं आणि त्याच्या जागा काय टाकायचं? युरेसिल टाकायचं. आता बघा, सर्पिल आकार असते काय? DNA काय असतो? सर्पिल आकार असतो आणि डबल स्टँडर्ड असतो. तर DNA हे काय बघा, DNA डबल हेलिक्स रचना वॉटसन आणि क्रिक यांनी शोधली. बघा, हे विचारू शकते. 2 जणांनी बघा, डबल स्टँडर्ड आहे कोण शोधली? 2 जणांनी. एक क्रिक आणि दुसरं वॉटसन. 3 प्रकारचे RNA असतात. मी सांगितलं होतं mRNA मेसेंजर RNA जो माहिती नेत असतो DNA कडून प्रोटीनची. त्यानंतर rRNA रायबोझोमल जो जागा देतो, जो की 80% असतो एकूण रायबोझोमच्या. tRNA काय असतो? ट्रान्सफर, जो अमिनो ॲसिडचं ट्रान्सफर करत असतो. सर्वात महत्त्वाची भूमिका mRNAची असते. त्यानंतर बघा, आता खालचा प्रश्न बघा 26 नंबरचा. खालीलपैकी कोणते कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जातं? बघा, चांगले कोलेस्ट्रॉल हे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स असतात. काय? हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स, हाय डेन्सिटीवाले चांगले असतात.
इथं लो डेन्सिटी, व्हेरी लो असं काही घेणं देणं नाही, LDL काहीच संबंध नाही. सरळ सरळ HDL हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स हे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जातात. आता बघ कोलेस्ट्रॉल LDF लो डेन्सिटी काय तर वाईट कोलेस्ट्रॉल लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स असतात आणि कोलेस्ट्रॉल HDL कसे याला चांगले कोलेस्ट्रॉल असे म्हणतात, त्याला गुड कोलेस्ट्रॉल असे म्हणतात. तर HDL म्हणजे काय हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स. हृदयाच्या उत्तम आरोग्यासाठी HDL कोलेस्ट्रॉल प्रमाण किती असतं 50 ते 60 mg डेसिलिटर काही असेल ते असू द्या, 50 ते 60 मिलीग्राम असेल काही लक्षात ठेवा. मला तेवढं जास्त माहिती नाही याच्याविषयी, पेक्षा जास्त असावे. आकडेवारी जास्ती सोडूनच द्या, तेवढं डोक्यात खायचं नाही. तर तेवढं लक्षात ठेवा. महत्त्वाचं काय प्रश्न असा आला का किती mg किती काय आलं का, सर्व प्रश्न काय आला चांगले कोलेस्ट्रॉल विचारलंय आणि हाय डेन्सिटी काय लो डेन्सिटी ते पाठ करून टाकायचं असतं. आणि हे काय बडबड चालू आहे बघा, माझ्या साईडला स्पीकर लावून चालू आहे, त्याच्यामुळे डोकं जास्ती खराब व्हायले. असू द्या, शांततेत घेऊत आपण. मी जास्ती जोरात का आवाज काढतोय कारण त्याचा आवाज ह्याच्यात मिक्स होऊ नये म्हणून मी जोरात काढवले, त्यानं मस्तपैकी भोंग्या लावून दिलाय. ऐकायचं काय का मला बंद झालं ते, असू द्या. या ठिकाणी बघा VLDL कोलेस्ट्रॉल तर व्हेरी लो डेन्सिटी असेल बघा, याला बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतात. व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स काय व्हेरी लो. त्याच्यानंतर बघा याचे प्रमाण 100 mg पर डेसिलिटर पेक्षा कमी असणे हृदयासाठी काय हृदय आरोग्यासाठी उत्तम असते. काय त्याच्यापेक्षा कमी पाहिजे. तुम्ही आता काय करा, ही MGDL जे आहे त्याचा लॉंग फॉर्म सांगा मला, काय आहे त्याला काय म्हणतात, ते उच्चार कसा करतात त्याचा. कारण आपण जास्ती काय ह्याच्याविषयी टेक्निकल माहिती नाही, पण आपल्याला उत्तर काढता येतं एवढं पक्का आहे. आणि प्रश्न सोप्या गोष्टीवर विचारतात, जास्ती अवघड गोष्टीवर विचारत नाहीत, फक्त लॉजिक डेव्हलप करायचं. आता बघा प्रकार, साधारण रक्तदाबाविषयी विचारलं. साधारण कसा असतो, सिस्टॉलिक कसा असतो 90 ते 119 मिमी आणि डायस्टॉलिक 60 ते 79. त्याच्यानंतर उच्च रक्तदाब किती 120 ते 139 आणि डायस्टॉलिक काय 80-89. त्याच्यामध्ये 2 स्टेजेस आहेत, त्या बघून घ्या तुम्ही. उच्च रक्तदाबाची सेकंड अवस्थामध्ये 160 किंवा 160 प्लस असते आणि डायस्टॉलिक मध्ये 100 किंवा 100 पेक्षा जास्ती. बघा आता खालील विधानांचा विचार करा. उच्च घनता असलेल्या लायपोप्रोटीनला व्हाईट कोलेस्ट्रॉल म्हणतात. काय हाय डेन्सिटी असणाऱ्या लायपोप्रोटीन्सला काय म्हणतात व्हाईट कोलेस्ट्रॉल म्हणतात. आपण बघितलं हाय डेन्सिटी वाल्याला व्हाईट म्हणतात का नाही, गुड म्हणतात. त्यामुळे हे कटलं. उच्च घनता लायपोप्रोटीनमुळे अतिरिक्त कोलेस्ट्रॉल रोहिणीच्या आत साचते, रोहिणी बंद होते आणि प्लग तयार करून रोहिण्या काठीने सुरू होते. असं असते का नाही, उलट ते चांगले असतात. हाय डेन्सिटीवाले ते निगेटिव्ह इम्पॅक्ट करत नाही. त्यामुळे हे बी स्टेटमेंट चूक आहे. त्यामुळे काय दोन्ही विधाने बरोबर आहेत का नाही, त्याच्यामुळे काय दोन्ही विधान चुकीचे. यस, दोन्ही विधानं चुकीची आहेत या ठिकाणी बघा. आणि आता नेक्स्ट बघूत. यस, संपले आपले क्वेश्चन या टॉपिकचे. आता नेक्स्ट टॉपिक आपण उद्या बघूत. पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे होणारे रोग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूत. तर लेक्चर आवडला असेल तर कमेंट करा. आणि ही सिरीज जर तुम्हाला वाटतंय की कंटिन्यू करा आणि तुम्हाला फायदा होत असेल तर तुमच्या सर्व MPSC करणाऱ्या प्रत्येक मित्राला जे लेक्चर बघायला स्टार्ट केलं, ओके केलं की त्याची लिंक आधी तुमच्या सर्व MPSC करणाऱ्या मित्रांना शेअर करा. त्यांना मेसेज करा की फुकटमध्ये किंवा मोफतमध्ये लेक्चर PSI भागवत मुलगिरी यांनी चालू केलेत, तर त्यांना पण आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आणि ही लेक्चर सिरीज चालू ठेवूत. आता ॲटलिस्ट एक व्हिडिओला ॲटलिस्ट 10,000 व्ह्यूज तरी यायला पाहिजे, तर परवडल. तसं तर मी करेल सुरू, पण तुम्ही पण मला प्रतिसाद द्या आणि मी पण तुम्हाला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करेन. आणि एका लेक्चरसाठी मला थंबनेलच 200-250 रुपये खर्च येतोय, बाकीचा खर्च तर व्यतिरिक्त आहेच. तर तुम्ही पण मला प्रतिसाद द्या, मी पण नक्कीच मदत करेल. थँक्यू.